खुर्चीवर नाही तर मैदानात उतरले नगराध्यक्ष। मेहकर शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष किशोर गारोळे हे केवळ कार्यालयात बसून आदेश देणारे नसून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे नगराध्यक्ष म्हणून पुढे येत आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधील हनुमाननगर परिसरात रस्ता व नालीच्या समस्येबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर नगराध्यक्षांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पाहणी दरम्यान नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना घाण पाण्याचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले। यावर नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले। साचलेले पाणी काढून टाकणे तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले। यावेळी नगरसेवक वैभव उमाळकर, नगरसेवक नितीन तुपे, नगरसेवक महेश रिंढे, नगरसेवक पती निसान अन्सारी तसेच नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नगराध्यक्ष स्वतः घटनास्थळी येऊन समस्या जाणून घेत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी काय म्हटले नगराध्यक्ष किशोर गारोळे व या प्रभागाचे नगरसेवक आणि काय दिले आश्वासन ही पाहूया। आज मेहकरच्या या भागाची आपण पाहणी करत आहे। काय नागरिकांच्या समस्या होत्या या ठिकाणी आल्यावर काय जाणवलं प्रामुख्याने आपल्याला? आपण आज हनुमाननगर या एरियामध्ये आहोत। हा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक 9 आहे। वैभव उमाळकर हे या प्रभागाचे नगरसेवक आपल्या सोबत आहेत। आमच्यासोबत नितीन तुपे आलेले आहेत। हा जो विषय आहे हा बऱ्याच दिवसचा यांच्या नालीचा विषय प्रलंबित होता। त्यामध्ये सावंत साहेबांचा प्लॉट असल्यामुळे काही मोजणीमध्ये तो प्लॉटचा रस्ता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्लॉटमध्ये गेलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की काही रोड करता वेळेस आम्हाला विश्वासात न घेता रस्ता झाला व त्यांचा प्लॉटचा जवळपास 50% भाग या रस्त्यामध्ये आलेला आहे। तर सरकारी मोजणीसाठी आपण प्रस्तावित केलेला आहे। येणाऱ्या महिन्याभरात सरकारी मोजणीनंतर त्यावरचा सोल्युशन निघेलच, परंतु आज या घाणीमुळे इथल्या सांडपाण्यामुळे जो नागरिकांना प्रॉपर त्रास होतोय त्याचं सोल्युशनसाठी आज आम्ही इथे एकत्रित आलो होतो। तर सावंत साहेबांनी तिथे पाणी काढण्यासाठी परमिशन दिलेली आहे व त्यांचा जो काही मुद्दा प्रलंबित आहे त्यात बी आता नगर परिषदेच्या वतीने आम्ही लक्ष घालून तो लवकरात लवकर त्यांना मार्ग लावून देऊ। किती दिवसात हे प्रश्न सुटणार असं आश्वासन तुम्ही जनतेला दिलं? प्रश्न जवळपास यांचा तर प्रश्न आज सुटतोच आहे नागरिकांचा, परंतु सावंत साहेबांचा जो महत्वाचा मुद्दा प्लॉटचा आहे, त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदेचा रस्ता आलेला आहे। तर याला जवळपास 3 ते 4 महिने लागू शकतात, कारण मोजणीनंतरही रस्ता दुसऱ्या साईडला जर जात असेल तर तो त्या ठिकाणी सुरुवातीला बनवावा लागेल, त्यानंतरच याला तोडता येईल। तोपर्यंत हा आपल्याला सुरळीत रस्ता आहे तशी ठेवावा लागेल। नगरसेवक साहेब काय सांगाल, एकंदरीत तुमच्या प्रभागात जनतेला प्रामुख्याने समस्या जाणवत आहेत। या ठिकाणी आज नालीचं पाणी सुद्धा साचलेलं आहे, रस्त्याच्या अडचणी येतात। कशा प्रकारे आज या ठिकाणी तुम्ही नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्यावर कशा सोडवणार? सर्वप्रथम तर आता गजानन भाऊ सावंतचा जो प्लॉटचा विषय होता तो किशोर भाऊ सांगितल्याप्रमाणे तसा आम्ही तो पूर्ण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला। आता येणाऱ्या एका महिन्यात समजा जी सरकारी मोजणी होईल त्यानंतर त्याचा पूर्ण निर्णय घेण्यात येईल आणि मग समजा रस्ता जर का त्यांच्या प्लॉटमध्ये असेल तर रस्ता काढून रस्ता सरकवण्यात येईल। दुसरी गोष्ट ही जी नाली आहे पूर्ण ही जाणारी सगळी ते नाली एकदा बनवून घ्यावं लागते। नगर परिषदेच्या याच्यात कामात आम्ही हे काम टाकलेले आहे। आता जेव्हा सँक्शन होईल कामं समजा 1-2-4 महिन्यात तेव्हा ती नाली आणि प्रामुख्याने इथे नळाचा प्रश्न आहे की नळाची पाईपलाईन आलेली पण पाईपलाईन 2 ठिकाणी फुटलेली आहे आणि रस्त्यापासून आत नळ अजून आलेले नाही। तर तो प्रामुख्याने सगळ्यात मेन प्रश्न तो पूर्ण करावा लागतो। तो येणाऱ्या 6 महिन्यात आम्ही नळाची पाईपलाईन सॉल्व्ह करून देतो, यांची रस्ताही करून देतो। हे आज जाणाऱ्या रस्त्यांचा पण प्रॉब्लेम आहे प्रत्येक ठिकाणी 5 ठिकाणी हे कामं मी टाकलेले। एक हायमस्ट लाईटचा प्रॉब्लेम आहे तोही मी टाकलेला आहे। परत हे इथे एक ओपन प्ले ग्राउंड आहे आणि मंदिर आहे त्याचाही प्रश्न टाकलेला आहे मी। तर आता हे येणारे जसा निधी उपलब्ध होईल तसे कामं पूर्णत्वाला नेऊ आम्ही अशी ग्वाही देतो। काय अडचण होती? आज नगराध्यक्ष असतील, नगर परिषद कर्मचारी अधिकारी या ठिकाणी हजर आहेत, काय समस्या काय होती? समस्या अशी आहे, हा माझा प्लॉट आहे, मी विकत घेतलेला आहे, त्याची खरेदी माझ्याजवळ मोजणी शीट आहे सगळं आहे। त्या प्लॉट मध्ये नगरपालिकेने काय केलं, नगरपालिकेवाले म्हणतात आम्ही BNC न केलं आणि BNC वाले म्हणतात नगरपालिकेने। हा रस्ता माझ्या प्लॉट मध्ये केला। वस्तू येणं रस्ता करत असताना रस्त्याची मोजणी करायला पाहिजे होती, यानं रस्त्याची मोजणी केली नाही, काही नाही। माझ्या प्लॉट मध्ये रस्ता घातला, BNC वाले म्हणतात नगरपालिकेने केला आणि नगरपालिकेने म्हणतात BNC ने केला। हा वाद आहे, दुसरं काहीच नाही। सध्या ही लेआउट आहे का कोणताही? हो, लेआउट आहे, लेआउटचा रस्ता आहे, लेआउटचा रस्ता रस्ता सरळ नाहीये, रस्ता रेकॉर्डला सरळ आहे, बनवताना असा नागमोडी केला ते, बनवताना व्यवस्थित नाही बनवला। आज नगराध्यक्ष या ठिकाणी आले, काय सांगण्यात आलं? नगराध्यक्ष महोदयानं त्यानं सांगितलं की बा आम्ही आमचा रस्ता मोजून घेतो, सध्याचं त्या लोकांचं पाणी तिथून जाऊ द्या, त्याला त्रास होऊन राहिला आणि खरं त्रास होऊन राहिला त्याला।
ते मी समजू शकतो. सध्याचं जाऊ दे, पण मी त्याला विनंती केली तुम्ही तुमचा रस्ता मोजून घ्या आणि जिथं असेल तिथं करा ना. माझ्यात असेल तर माझ्याकडे घ्या, बाजूला असेल तर बाजूला घ्या. नगराध्यक्ष असं त्यांची टीम या ठिकाणी आली, पाहणी केली, काय वाटते, काय सांगा? जवळपास 2.5-3 महिन्यापासून हा आमचा नाली ज्या आहेत त्या नाल्या चोकअप झालेल्या होत्या आणि पाणी हे पलीकडे जात नव्हतं. याच्यासाठी आम्ही 2-2.5 महिन्या अगोदर नगरपालिकेमध्ये तक्रार दिली. त्यासोबतच जे प्लॉट धारक आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती, परंतु त्यांच्याही बऱ्याचशा ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आम्हालाही खरोखर योग्य वाटल्या. म्हणून त्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे, आम्हालाही त्रास झाला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही रीतसर कायदेशीर जी बाब आहे ते परवानगी म्हणजे विनंती अर्ज देणे, सगळं करून घेणे, या गोष्टीसाठी आम्ही सतत नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडे पाठपुरावा आम्ही करत होतो. आणि आज रोजी हे सर्वजण इथं पाहणी करण्यासाठी आलेत आणि प्लॉट धारक माननीय सावंत साहेब हे देखील इथे हजर राहिले आणि या सगळ्यांच्या याच्यातून हा तोडगा निघाला. सावंत साहेबांनी आम्हाला पाणी काढून देण्यासाठी जी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला होकार दिला, त्याबद्दल आम्ही सर्व वासीय हे त्यांचे आभार मानतो. आणि नगराध्यक्ष साहेब, नगरसेवक साहेब, नितीनजी तुपे साहेब हे सर्वजण आले, त्यांनी पाहणी केली आणि योग्य ते सावंत साहेबांनाही त्यांनी शब्द दिला आणि आमचाही पाण्याचा प्रश्न मार्गी लावून राहिले. याबद्दल आम्ही त्यांचे सर्व नागरिकांच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, मेहकर.